हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी तुम्हाला शाकंभरी नवरात्राविषयी आजच्या ब्लॉगमध्ये माहिती सांगणार आहे, जी की नवरात्र आपल्याला उद्यापासूनच साजरी करायची आहे. तर शाकंभरी नवरात्र आपण कशा प्रकारे साजरी करतो याविषयीचा आपण ब्लॉगच्या माध्यमातून ही माहिती बघणार आहोत. तर वर्षभरामध्ये 3 नवरात्र असतात. पहिले नवरात्र असते चैत्र नवरात्र, दुसरी असते शारदीय नवरात्र आणि तिसरी असते ती म्हणजे शाकंभरी नवरात्र. तर आता चैत्र नवरात्र ही गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत असते. शारदीय नवरात्र ही अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमी पर्यंत असते आणि शाकंभरी नवरात्र हे पौष शुद्ध सप्तमी ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते. आता चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र ही सर्वांना माहिती आहे, पण शाकंभरी नवरात्र फार कमी लोकांना माहिती आहे. तर शाकंभरी नवरात्र काय आहे आणि का साजरी करावी किंवा केली जाते? तर अर्थातच आई जगदंबेचा हा जागर असतो. कुलदेवीची आपल्याला सेवा करायची आहे. पौष शुद्ध सप्तमी ते शाकंभरी नवरात्र साजरी होणार आहे. म्हणजे 7 जानेवारीपासून ते 13 जानेवारीपर्यंत आता याचे सर्व पूजाविधी आपल्याला नवरात्रीप्रमाणेच करायचे असतात. काही घरात शारदीय नवरात्र साजरी केली जात नाही, पण खरं तर ही केली पाहिजे. आता असं म्हटलं जातं, देशस्थ ऋग्वेद ब्राह्मण यांच्या कुटुंबात शाकंभरी देवी ही त्यांची कुलदेवी आहे. तिचं दुसरं नाव वनशंकरी असं सुद्धा आहे. वनशंकरी ही बिजापुरातील बदामी येथे त्याचं मंदिर आहे. या काळात फार मोठा रथोत्सव साजरा केला जातो. वर्षभरात शुक्रवारी तिथे पालखीसुद्धा काढली जाते. देवी भागवतामध्ये देवीच्या उत्पत्तीची कथा अशी आहे. त्यानुसार तुम्हाला सांगते. एका देशात भरपूर वर्ष पाऊस पडला नाही. लोक तडफडून प्राण देऊ लागले. त्याच्या ह्या अधिक स्थितीची परिस्थिती बघून देवीला त्यांची दया आली आणि त्यामुळे देवी आपल्या शरीरातील तऱ्हेतऱ्हेच्या पालेभाज्यांची फळांची निर्मिती केली. मरणाच्या दारातून त्या लोकांना बाहेर काढलं, म्हणून त्या देवीचं नाव शाकंभरी देवी म्हणून ओळखलं जातं. आणि अजूनही अशी दुसरी कथा आहे. ही शाकंभरी देवी दुसरी तिसरी कोणी नसून माता पार्वती आहे. आणि दुसरी कथा अशी आहे, भगवान शंकराला प्राप्त करून घेण्यासाठी पार्वती मातेने जंगलात म्हणजे वनात जाऊन तपश्चर्या केली होती, म्हणून त्यांना वनशंकरी असं सुद्धा नाव पडलं आहे. वनशंकरी ही दुसरी तिसरी कोणी नसून पार्वती माता आहे. त्याचबरोबर ही फळभाज्यांची आणि धान्याची देवता आहे, म्हणूनच ही अन्नपूर्णा माता आहे. नवरात्रीच्या काळात अगदी 7 जानेवारीपासून ते 13 जानेवारी या काळात म्हणजे तुमच्या घरात भलेही घटस्थापना होत असो किंवा नसो, कारण आपण 2च नवरात्र साजरी करत असतो आणि तुम्हाला सुद्धा या 2च नवरात्र जास्त माहिती असतील. त्यातली एक म्हणजे चैत्र आणि दुसरी म्हणजे शारदीय. खरं तर वर्षभरात 4 नवरात्र असतात. चौथी गुप्त नवरात्र असते, त्याबद्दल आपल्याला माहितीच नाहीये. पण शाकंभरी नवरात्र सुद्धा तेवढ्याच उत्साहाने अगदी छान पद्धतीने साजरी करायची असते. भलेही तुमच्याकडे घटस्थापना होत असो किंवा नसो, दिवा लावा अगर किंवा नको लावा, पण या नवरात्री काळामध्ये 7 ते 13 जानेवारी मध्ये प्रत्येक घरात ही प्रथा नाही आहे, पण आपण देवाचं करतो, त्यामुळे आपल्या सर्वांनाही सेवा करायची आहे. आपण चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र करतो. कोणी तर ते सुद्धा करत नाही किंवा त्याविषयी सुद्धा बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. त्यामुळे आपल्याला सर्वांना या 3ही नवरात्र साजरे करायचे आहे. आई भगवतीची सेवा करायची आहे. आई भगवतीची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे. आता तुमच्या घरात कुलदेवीचा फोटो किंवा टाक असेल किंवा मूर्ती असेल, तर आपल्याला देवासमोर अखंड दिवा लावायचा आहे. आपण शारदीय नवरात्रमध्ये ज्या प्रकारे अखंड दिवा लावतो, अगदी त्याचप्रमाणे आता सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे. दिवा लावून आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते. मग तुमची कुलदेवी कुठलीही असो, या 7 तारखेला तुम्हाला म्हणजेच उद्यापासून सेवा करायची आहे, सुरुवात करायची आहे. घरात मांसाहार होणार नाही किंवा मांसाहार बंदच करायचा आहे, त्यांची काळजी घ्यायची आहे. मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण जसं आपण शारदीय नवरात्रामध्ये नियम पाळतो त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा आता तसेच नियम पाळायचे आहे. ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. आपण नियम पाळावे किंवा नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण ज्याला
धनधान्य, सुख समृद्धी किंवा वर्षभर कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही आहे असं सुख समाधानी जीवन हवं आहे, त्यांनी तर हे नियम पाळायचेच आहे. पण आपण आता पाहतो तुळजापूरला देवी पंच निष्क्रिय देवी गेलेली आहे. म्हणून तुम्हाला सांगते की मंचकी निद्रेच्या अवस्थेमध्ये देवीचं स्थान त्यांची स्थापना झालेली आहे. म्हणून आपल्या घरात सात्विक वातावरण पाहिजे. घरात कटकट, भांडण ह्या गोष्टी होणार नाही, याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला सेवा काय करायची आहे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. बऱ्याच महिला दुर्गा सप्तशतीचे 108 पारायण करत असतात संकल्प करून. तर तुम्हाला सुद्धा या 7 दिवसांमध्ये अर्थातच दुर्गा सप्तशतीचे एक तरी पाठ 1, 3 किंवा 5 किंवा 7 अशा प्रकारे तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे. आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळून तुम्हाला जेवढे पाठ करता येतील तेवढे तुम्हाला पाठ करायचे आहे. ज्यांना एकही पाठ करणं शक्य झालं नसेल, कारण प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट ही शक्य होत नसते, तर कारण तुम्हाला कुलदेवीची सेवा करायची आहे. शारदीय नवरात्रच करतो वर्षभरात आपण हातपाय जोडून किंवा पाया पडत असतो फक्त, तर नवार्ण मंत्राचं पठण करत असतो. एवढं झालं, ही झाली म्हणजे आपली सेवा झाली असं आपण म्हणत असतो. काही महिला तर खूप चांगल्या प्रकारचे चैत्र नवरात्र पण साजरे करत असतात. म्हणून शाकंभरी नवरात्रामध्ये सुद्धा आपल्याला आई भगवतीची सेवा करायची संधी मिळाली आहे, तर ती का नको, आपण करायलाच पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठाचं पठण तर करायचंच आहे, पण तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्र, ज्याला दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्याला दुर्गा सप्तशतीच्या पाठाचं फळ मिळतं असं या सिद्धकुंजिका स्तोत्रामध्ये सांगितलं आहे. अर्थातच आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचायचे नाही आहे का, तर नाही, तितकंच आपल्याला त्याचं सुद्धा पठण करायचं आहे. पण ज्यांना शक्यच होत नसेल की नाही मला दुर्गा सप्तशतीचे पाच वाटले जाणार नाही किंवा मला इतका वेळ नसतो, त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्र वाचलं तरी चालेल. किंवा त्याच सिद्धकुंजिका स्तोत्रामध्येच सांगितलेलं आहे की तुम्हाला दुर्गा सप्तशतीचं पाठाचं फळ मिळतं, तर पठण तितकंच महत्त्वाचं आहे. पण जर शक्य होत नसेल तर सिद्धकुंजिका स्तोत्राचं 11 वेळा पठण करावं. 11 वेळा, 3 वेळा किंवा 5 वेळा असं कोणतंही तुम्हाला जमेल तसं तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे. तो तुमचा प्रश्न आहे, तुम्हाला किती वेळ मिळतो. जास्तीत जास्त पठण करायचं आहे. त्याचबरोबर फोटो किंवा टाक असेल तर देवीच्या टाकावर, मूर्तीवर कुंकुमार्जन करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला स्त्रीयंत्रावर सुद्धा कुंकुमार्जन करायचं आहे. या 7 दिवसांमध्ये जेवढी आपल्याला आई भगवतीची सेवा करता येईल तेवढी जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे, जेणेकरून आपल्या घरात धन, धान्य, सुख, समृद्धी राहील, आनंदमय वातावरण राहील. या 7 दिवसामध्ये आपल्याला शक्य असेल तेवढी आई भगवतीची सेवा करा, आशीर्वाद प्राप्त करा. सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण आपल्याला करा. 1 वेळा श्रीसुक्ताचं पठण आपल्याला करायचं आहे. 1 वेळा, 3 वेळा, 11 वेळा करायचं आहे. 1 वेळा श्रीसुक्ताचं पठण करून काहीच होत नाही, तर आपल्याला 3 वेळा किंवा 11 वेळा पठण केलं तरच आपल्याला लवकर लक्ष्मीप्राप्तीची सेवा ही आपली मानली जाते किंवा आपल्याला लक्ष्मीप्राप्ती होऊ शकते. तर लक्ष्मीप्राप्ती म्हणजे काय, मी काय असं तुम्हाला म्हणत नाही की खूप काही पैसा तुम्हाला आजच मिळून जाणार आहे, तर नाही. आपल्या घरात सुख, समाधानी, समृद्धी, धनधान्य ह्याच आपल्या लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा आहे, जेणेकरून जो काही आपला पैसा आहे तो स्थिर लक्ष्मी राहील आणि आपल्याला धनधान्याची वर्षभरात कमतरता राहणार नाही. तर ही सुद्धा सुंदर सेवा आहे. कुलदेवीची तुम्हाला दिवसभरात जेव्हा जमेल तेव्हा सेवा करायची आहे. या 7 दिवसामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सेवा करायची आहे. दुर्गा सप्तशती, नवार्ण मंत्र, स्त्रीयंत्रावर कुंकुमार्जन करायचं आहे. सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे. उद्यापासून आपल्या जवळच्या केंद्रामध्ये सुद्धा दुर्गा सप्तशती पाठाचं पठण होईल. तर केंद्रामध्ये सामूहिक सामूहिक सेवेमध्ये सहभागी व्हायचं आहे. कारण आपण घरी करणारच आहोत, पण घरी जे करणार आहोत त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पटीने आपल्याला सामूहिक सेवेचं फळ आहे खूप जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे आपल्याला सामूहिक सेवेमध्ये सुद्धा सहभागी व्हायचं आहे. आपल्याला वर्षभर आशीर्वाद प्राप्त करायचा आहे. आपलं आयुष्य हे वर्षभर दगदगीचंच असणार आहे, कारण मनुष्याचं जीवनच हे दगदगीचं आहे. तर या दगदगीच्या जीवनामधून आपल्याला थोडा तरी वेळ काढून आई भगवतीची सेवाही करायची आहे. म्हणून आपण या सर्व सेवा करायच्या आहे. कुमारिका सुद्धा या सेवा करू शकतात. सुयोग्य जोडीदार मिळावा म्हणून कुलदेवीची सेवा करू शकतात.
कारण देवालासुद्धा माहिती आहे आपल्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट आहे, तर तो आपल्याला योग्यच देणार आहे. म्हणून आपल्याला देवीचीसुद्धा तितकीच सेवा करायची आहे. काहीच नसेल तर जर तुमच्याकडे देवीचा फोटो, देवीची टाक असं काहीच नसेल तर तुम्ही अन्नपूर्णा मातेवर सुद्धा कुंकुमार्चन करू शकतात. या 7 दिवसामध्ये आई भगवतीची सेवा किती वेदना, दुःख, संकट कमी होतात हे तुम्हाला नव्याने सांगायची गरज पडणार नाही. शाकंभरी देवी ही फळभाज्यांची पालेभाज्यांची देवता आहे, म्हणून सेवा महत्त्वाची आहे. तर त्याचप्रमाणे आपल्याला आई भगवतीची जास्तीत जास्त कुलदेवीची सेवा करायची आहे. याचबरोबर सर्वात आधी आपल्याला पितरांची सेवा करायची असते, मग आई कुलदेवतेची, नंतर आपल्या महाराजा. सर्व सेवा आपल्याला करणं गरजेचं आहे, जेणेकरून वर्षभरात आपल्या घरामध्ये चांगलं वातावरण राहील. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी आई भगवती चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून